अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची अशी एक सेवा सांगणार आहे जी केवळ 3 दिवस केली तरी स्वामी महाराज तुमची किमान एक तरी महत्त्वाची इच्छा नक्कीच पूर्ण करतात, असा अनेक भक्तांचा अनुभव आहे। ही सेवा अत्यंत साधी, सरळ, सोपी आहे, पण ती पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने करणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर चला मग ही 3 दिवसांची सेवा कशी करायची आणि त्याचे नियम काय आहेत ते आपण बघूयात। मैत्रिणींनो, स्वामी सेवा करणं म्हणजे केवळ काही विधी करणं नव्हे, तर ती आपल्या मनाची आणि आत्म्याची शुद्धी आहे। स्वामींवर दृढ विश्वास ठेवून कोणतीही केलेली सेवा फलदायी ठरते। विशेषतः ही 3 दिवसांची सेवा अनेक भक्तांसाठी वरदानच ठरली आहे। ही सेवा तुम्ही तुमच्या सोयीनुसार, तुमच्या वेळेनुसार कोणत्याही दिवशी सुरू करू शकता, पण गुरुवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी सुरू करणं अधिक शुभ मानलं जातं। ही सेवा सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेऊयात। ते म्हणजे सेवा करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे। तुम्हाला शक्य असेल, तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे वस्त्र असतील तर ते तुम्ही परिधान करू शकता। पिवळ्या रंगाचे वस्त्र नसतील तर काहीही हरकत नाही, काळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता। सर्वप्रथम तुळशी मातेची पूजा करायची आहे, त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावी आणि त्यानंतर रोजची देवपूजा करून झाल्यानंतर स्वामींची मूर्ती असेल तुमच्या देवघरामध्ये तर मूर्तीवर अभिषेक करा। फोटो असेल तर फोटोवर गुलाबजल घेऊन स्वच्छ फोटो पुसून घ्या आणि पंचोपचार पूजा करा। त्यानंतर चौरंगावर फोटो किंवा मूर्ती ठेवा आणि मूर्तीला हिना अत्तर लावा। स्वच्छ आसन घेऊन बसा। दिवा अगरबत्ती प्रज्वलित करून झाल्यानंतर सेवा सुरू करण्यापूर्वी स्वामींना हात जोडून आपली इच्छा, आपली मनोकामना सांगायची आहे की हे स्वामी महाराजा, मी ही 3 दिवसांची सेवा पूर्ण श्रद्धेने करत आहे। माझी ही इच्छा आहे, अशी ती इच्छा पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करावी आणि संकल्प करून सेवेला सुरुवात करावी। एक शुद्ध तुपाचा दिवा स्वामींसमोर लावायचा आहे। नंतर स्वामींना मुजरा करा। बघा, जो स्वामींसमोर झुकतो त्याला इतर कुठेही झुकायची गरज पडत नाही आणि स्वामींना मुजरा करणे म्हणजे अनन्य भावाने शरण जाणे होय। म्हणून स्वामींना मुजरा आठवणीने करा। त्यानंतर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप 11 माळी तुम्हाला करायचा आहे। त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 7 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत। बघा, तारक मंत्र 11 वेळेस म्हणायचा आहे। तारक मंत्र म्हणताना घाई करू नका, शांततेने म्हणा। एक छोट्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं, त्यावरती उजवा हात आपल्याला ठेवायचा आहे आणि शांततेने, अगदी शांततेने 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे। निशंक हो, निर्भय हो म्हणारे, प्रचंड स्वामी बडपाटी शिरे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयं भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञेविना काळ नाने त्याला, परलोकी हे ना भीती तयाला, अशक्य हे शक्य करतील स्वामी। अशा पद्धतीने तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर स्वामींची आरती करा। तुम्ही जर ही सेवा सकाळी केली तर 10:30ची नैवेद्य आरती तुम्हाला म्हणायची आहे आणि ही सेवा जर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये केली तर संध्याकाळची आरती जी आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेली आहे ती तुम्हाला म्हणायची आहे। आणि स्वामी महाराजांचा गजर करायला विसरू नका। सेवा सुरू करण्यापूर्वी करा किंवा सेवा झाल्यानंतर तुम्हाला स्वामींचा गजर करायचा आहे, नित्यसेवेच्या पोथीमध्ये आहे। ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गायत्री माता की जय। ओम श्री गुरु महाराज की जय। तर तुम्हाला असा गजर करायचा आहे। नंतर स्वामींना गोडाचा नैवेद्य दाखवा। काहीही तुमच्या यथाशक्ती जसा जमेल तसा तुम्हाला स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे। ही झाली पहिल्या दिवशीची सेवा। त्यानंतर दुसऱ्या दिवशीची सेवा म्हणजे पुन्हा स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे, रोजची पूजा करून स्वामींचा नामजप 11 माळी तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील पुढील 7 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत आणि 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे। हे तारक मंत्राचे तीर्थ घरातील सर्वांना तीर्थ म्हणून प्यायला द्यायचे आहे। त्यानंतर आरती करा, स्वामींना नैवेद्य दाखवा।
आता तिसऱ्या दिवशीची सेवासुद्धा तुम्हाला अशाच प्रकारची करायची आहे. नित्यक्रम करून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांचा 11 माळी जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ असा जप तुम्हाला 11 माळी करायचा आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील उर्वरित 7 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत. बघा, या ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. आता आपले हे 1 ते 21 अध्याय पठण करून झालेत. श्री स्वामी चरित्र सारामृताचा 1 पाठ म्हणजे 1 पारायण वाचून झाले. तर ही झाली आपली सेवा पूर्ण, 3 दिवसांची सेवा पूर्ण. आणि 11 वेळेस तारक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. अशी ही सेवा पूर्ण झाली. नंतर आरती म्हणून स्वामींना गोडाचा नैवेद्य दाखवावा. तुम्हाला शक्य असल्यास या दिवशी एखाद्या व्यक्तीला जेवण द्यावं किंवा यथाशक्ती दक्षिणा द्यावी. दान करणं हे सेवेला पूर्णत्व देते असं म्हटलं जातं. सेवा पूर्ण झाल्यानंतर स्वामींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी. त्यांना तुमच्या सेवेमध्ये झालेल्या चुकांबद्दल क्षमा याचना मागावी आणि तुमची इच्छा पूर्ण करण्याची प्रार्थना करावी. सेवा पूर्ण संपल्यावर प्रसाद म्हणून गोड पदार्थ वाटू शकता. तर मैत्रिणींनो, ही सेवा करताना सर्वात महत्त्वाचा आहे ते म्हणजे तुमची दृढ श्रद्धा आणि सबुरी. स्वामी महाराजांनी सांगितलेलंच आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या सेवेमुळे केवळ तुमची इच्छा पूर्ण होते असं नाही, तर तुम्हाला मानसिक शांतीही मिळते, नकारात्मक विचार दूर होतात आणि जीवनात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अनेक भक्तांनी या सेवेचा अनुभव घेतला आहे. कोणी नोकरीसाठी, कोणी संततीसाठी, कोणी आरोग्यासाठी, तर कोणी आर्थिक परिस्थितीसाठी ही सेवा केली आणि त्याचे अनुभव खूपच अद्भुत आहेत. स्वामींनी कधीही कुणाला निराश केलं नाही. तुमची इच्छा स्वामींच्या योजनेनुसार आणि तुमच्या कर्माप्रमाणे योग्य वेळी नक्कीच पूर्ण होईल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करायची असेल तर आजच ही 3 दिवसांची स्वामी सेवा सुरू करा. पूर्ण विश्वासानं आणि निष्ठेनं केलेली ही सेवा कधीही व्यर्थ जात नाही. स्वामी तुमच्या सोबत आहेत ही भावना सतत मनात ठेवा. आता नियम काय, तर 3 दिवसांची सेवा होईपर्यंत तुम्हाला मांसाहार कडकडीत बंद ठेवावा लागेल आणि ब्रह्मचर्याचे पालनसुद्धा करावे लागेल. परान्न घेता येणार नाही. तुम्हाला परान्न घेता येणार नाही. 3 दिवसांची संपूर्ण सेवा होईपर्यंत तुम्हाला परान्न खाता येणार नाही. तर हे या सेवेचे नियम आहेत. तर हे नियम तुम्हाला पाळायचे आहेत. आता बघा, ही सेवा तुम्हाला आवडली का, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि शिवाय तुम्ही ही सेवा जर आधी केली असेल हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपले मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांना नक्की शेअर करा. जर कोणी अडचणीत असेल, संकटात असेल, तर त्यांना आपले स्वामी महाराज नक्कीच संकटातून, अडचणीतून बाहेर काढतील. त्यांना या सेवेबद्दल तुम्ही माहिती द्या किंवा शेअर करा व्हिडिओ. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. स्वामींची सेवा करूयात. स्वामींच्या सेवेत या, टिकून राहा, नवीन सेवेकरी घडवा. तर माझी झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.